दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्धापन दिनाचे सोहळे पार पडतायत आणि अशाच वेळेला एक चर्चा पण आहे की दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एक संघ होणार का. आणि याच अनुषंगाने आपण उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे काही समर्थक आता आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. काय आता चर्चा सुरू आहे, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावं, काय वाटतंय समर्थक म्हणून? आम्ही त्याच्यावर काहीच प्रतिक्रिया देणार नाही. आम्ही लई छोटे कार्यकर्ते, दोन्हीची विचारधारा एकच आहे. यशवंतराव चव्हाणला मानणार आहे आणि सगळं काही पांडुरंग सकारात्मक करीन अशी आमची भावना आहे. पांडुरंग सकारात्मक करेल, बरोबर आहे. तेच चर्चा पण सुरू आहे की आषाढी एकादशीच्या आधी हाच पांडुरंग सकारात्मक करील. आमचं पांडुरंग एकच आहे. कोण आहे? पवार साहेब. तुम्हाला माहिती आहे, करते होईल होईल. पण इच्छा आहे परत एकदा पवार साहेबांसोबत काम करण्याची? कोणाची नाहीये, सगळ्याची असते. शेवटी विचारधारा एकच आहे. बरोबर. आता दुःख होतं परंतु पवार साहेब पलीकडे आहे. नाही, आम्ही दादा संघ खुश आहे. दादा आमचे नेते आहे. दादाने जो निर्णय घेतला तो आम्हाला मान्य आहे आणि दादा अजूनही जो निर्णय घेतील तोही मान्य. पण एकत्र आले तर तरी चांगलीच गोष्ट आहे. तो पण निर्णय मान्यच राहील. पक्षाने तसा निर्णय घेतला एकत्र यायचा, तो मान्य राहील आम्हाला कार्यकर्ते माणसाने. काय फायदा काय होईल पवार साहेब आणि अजितदादा एकत्र आले तर? फायदा आता जे होणार आहे तोच फायदा होणार आहे. सगळ्या कष्टकरी, शेतकरी, कामगार, विद्यार्थी सगळ्यांना फायदा होईल ना दादा. असं थोडंच आहे, फायदा व्हायला म्हणूनच इथपर्यंत गाडी आलेली आहे. बरोबर आहे ना? तर काका पुतणे परत एकत्र यावेत असं इच्छा या ठिकाणी अजित पवारांचे समर्थक या ठिकाणी व्यक्त करतायत. आणखी काही समर्थक आहेत तिथं, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय काका पुतण्यांनी परत एकत्र यावं का? 100% मी बारामतीचाच आहे. हा, 1988 पासून दादांबरोबर काम करतोय मी. तर बारामतीचा विकास हा 88 साली ज्यावेळेस दादा राजकारणामध्ये आले तेव्हापासून दादांनी ग्रामीण भागापासून छोट्या छोट्या कार्यकर्त्यांची कामं करून त्या प्रकारे त्यांनी पुढे आपला विकास केला. पण आता बारामती जरा दुभागली आहे. नाही, दुभागली असली तरी काय झाले माहिती का, साहेबांच्या बरोबर काम करणारी ज्येष्ठ मंडळी आणि असलेला युवा युवती हे दादांच्या मागे. कारण दादांनी बारामतीमध्ये एवढी सुधारणा केली की कुठेही नाही. म्हणजे आज साहेबांच्या आशीर्वादानच झालं. हो, आशीर्वाद तर साहेबाचे. पण कसं असतं माहिती का, एखाद्या व्यक्तीने संधी दिली, त्या संधीचं सोनं करणं पण दादांचं काम होतं, ते त्यांनी केलेलं आहे. पण आता पवार कुटुंब एकत्र यावं, त्या निमित्तानं पक्ष पण एकत्र यावं. 100% पवार कुटुंब आम्हाला पहिल्यापासून बारामतीकरांना वाटतं की एकत्र राहावं. कारण काहीला बारामतीकरांची अशी द्विधा मनस्थिती होती की आपण इकडे जायचं का तिकडे जायचं. पण तरी देखील दादांवर प्रेम जास्त आहे आणि बारामतीचा विकास बघण्यासाठी महाराष्ट्रात नव्हे तर अख्ख्या केंद्रातून शिष्टमंडळ येत असते. बरोबर. तर हे बारामतीकर होते आणि त्यांची पण इच्छा आहे की दोन्ही पवार काका पुतणे एकत्र यावेत. काय कुठून आलाय तुम्ही? पिंपरी चिंचवड. हो. काय आता दोन्ही एकत्र यावे म्हणतायत, काय इच्छा, काय तुमची काय इच्छा आहे? दोन्ही एकत्र आलं तर चांगलंच आहे. दादा आणि साहेब दोन्ही आमचेच आहेत. हा, मग मोठे वरच्या लेवलला निर्णय घेतील, पण दोन्ही एकत्र आलं तर आम्हाला आनंदच होणार आहे. काय फायदा होईल त्याच्यामुळे? दोन्ही एकत्र आल्यानंतर सत्ता येणार परत एकदा. सत्ता राष्ट्रवादी, दादा मुख्यमंत्री होतील. हो, 100%. महाराष्ट्रामध्ये एक नंबर पक्ष होईल आमचा. हा, दोघं एकत्र आले ना एक मोठा पक्ष होईल आमचा राष्ट्रवादी पक्ष. हो, आणि दादा मुख्यमंत्री होणार म्हणजे होणारच. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एक हाती सत्ता आणण्याचा आमचा कार्यकर्त्याचा मानस आहे आणि येणाऱ्या काळात दादा मुख्यमंत्री राज्याचे व्हावे ही आमची मनापासून इच्छा आहे. तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेत ठिकठिकाणी राष्ट्रवादीचा झेंडा फडकवायचा आहे, परंतु आता स्वतंत्र तुम्ही लढताय ना, त्याच्यामुळे तोटा होऊ शकतोय? अजिबात नाही. दादांचा चेहरा एवढा पॉवरफुल आहे आज की प्रत्येक तळागाळातल्या प्रत्येक जाती धर्मामध्ये दादा हे लोकप्रिय नेते आहेत. नाही, पण पवार साहेबांची साथ लाभली तर मग नाही, ते वरच्या लेवलचे. दादांचा जो निर्णय अंतिम तुमची राहील. इच्छा काय आहे? आमची चर्चा आता सुरू आहे. आमची जी इच्छा आहे की दादांचं जी इच्छा आहे तीच आमची इच्छा आहे. कारण दादांच्या शिवाय आमचं पाणी हलणार नाहीये, कारण दादाच आमचे सर्वस्व आहेत. बरं, अलीकडे दादा आणि पवार साहेब एकत्र येत आहेत, त्यांच्या गप्पा चांगल्या पद्धतीने होत आहेत, ते जे तुम्ही व्हिडिओ बघतच असाल, तर दादांच्या मनात पण तेच आहे असं वाटतंय तुम्हाला आतलं? दादांचा म्हणजे थांग पत्ता लागत नाही. दादा हे मुरब्बी राजकारणी आहेत. दादा हे भावी मुख्यमंत्र्याच्या रेसमधले आहेत. त्याच्यामुळे दादा काय निर्णय घेतील हे आम्हालाही सांगता येणार नाहीये. धन्यवाद. दादा मुरब्बी राजकारणी आहेत आणि ते काय निर्णय घेतील याचा ठाव लागणार नाही. इथं आणखी काही
मंडळी आहे त्यांच्याशी पण आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात. बाबा हो बाबा, आता जी चर्चा चालली आहे काका पुतणे परत एकत्र येणार, पवार काका पुतणे, काय वाटतं तुम्हाला? जर काका पुतणे जर एकत्र आले तर निश्चितच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक चांगल्या पद्धतीचं वातावरण तयार होईल आणि राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आज जागतिक पातळीवर जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी हे नेतृत्व खरोखरच उत्तम राहील. धन्यवाद. तर दादांनी ते एकत्र यावेत असं वाटतंय. काही महिला भगिनी इथं आहेत. खरं तर लाडक्या बहिणी आहात तुम्ही दादांच्या. या निमित्तानं एक चर्चा पण रंगलेली आहे की दादांनी साहेबांनी एकत्र यावं किंवा ते एकत्र येतील. तुमची पण इच्छा तीच आहे? हो हो, नक्कीच. माझी दादांनी आणि साहेबांनी खरंच एकत्र यावं असं आमची मनापासून इच्छा आहे. आमची कारण पक्ष एकच आहे ना, त्याच्यामुळे मग आम्हाला वाटतं की दादांनी आणि साहेबांनी एकत्र यावं आणि एवढी लाडकी बहीण सर्व पक्षांना महिलांना दिली, तर त्याच्याबद्दल पण आम्हाला खूप अभिमान आहे. पवार साहेबांनी महिलांना आरक्षण दिलं आणि दादांनी एक लाडक्या बहिणीचं स्थान या ठिकाणी दिलं, तर दोघं एकत्र आले तर काय फायदा होईल? पक्ष मजबूत होईल आणि आणखी जे कार्य आहे ते आणखी चांगलं होईल. जे महिलांसाठी किंवा विकास होईल आणखी पक्षाचा आणि म्हणजे इतर याचा पण महिलांचा, समाजाचा, सर्वांचा आणखी चांगल्या प्रकारे विकास होईल असं वाटतं. दोन्ही एकत्र यावेत अशी एक भावना जी आहे ती इथं व्यक्त होताना दिसते. काही तरुण मंडळी सुद्धा इथं आहे, आपण त्यांच्याशी बोलूयात. काय व्हायला पाहिजे दोन्ही राष्ट्रवादीचं? दोन्ही राष्ट्रवादी, आम्हाला तर वाटतं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र व्हावत, जेणेकरून महाराष्ट्राच्या विकासामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भर पडेल. जर आपण पाहितलं, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा आणि आदरणीय शरद पवारजी साहेब यांचं जर काम जर आपण पाहितलं महाराष्ट्रामध्ये, आरोग्य असेल, शिक्षण असेल आणि शेती विषयी जे धोरण असतील ते प्रामुख्याने यांनी महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीने राबवलेत. आणि हे साहेब आणि दादा जर दोन्ही एकत्र आले तर या महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम चांगल्या पद्धतीने होईल अशी तुम्हाला विचारलं दादांनी काय करायचा निर्णय, काय सांगाल तुम्ही? निश्चितच सांगू, दादा आणि साहेब तुम्ही एकत्र या, आनंद होईल आम्हाला. पण आता तुम्ही महायुती सोबत आहेत तर शक्य होईल असं वाटतंय का आताच्या परिस्थितीत? निश्चितच शक्य होईल, कारण आपण आपला पक्ष वाढविण्याची संधी ही प्रत्येकाला असते. त्यामुळे पक्षात कोणाला घ्यायचं किंवा विलिनीकरण करायचं किंवा नाही करायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यामुळे महायुतीमध्ये ही कुठलीही अशी अडचण येणार नाही असं मला वाटतं. तर ज्या पद्धतीनं एक चर्चा राज्यभर रंगलेली आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावी आणि प्रत्येक जण म्हणजे शरद पवार गटाचे असतील, अजित पवार गटाचे असतील, ते आपापल्या समर्थकांशी या ठिकाणी संवाद त्यावेळेला नक्कीच या ठिकाणी साधतील. सुप्रिया सुळेंनी पण सांगितलं की आम्ही तळागाळातल्या प्रत्येक कार्यकर्त्याशी समर्थकाचं मत जाणून घेऊनच पुढचा निर्णय घेऊ. कदाचित अजित पवार सुद्धा असं करणार असतील तर त्यांच्या समर्थकांची या प्रतिक्रिया आहेत की काका पुतण्यांनी पुन्हा एकदा एकत्र यावं. मात्र हे शक्य होणार आहे का? नाजिमुल्ला, ABP माझा, बालेवाडी, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.